शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता माझी झाली सकाळची सुरुवात. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी आता करते कांद्याची चटणी, उडदाचं वरण. माझा सकाळचा स्वयंपाक चालू आहे इथं, कारण लवकर स्वयंपाक पाणी आवरून आणि जायचं आहे तिकडच्या मळ्यात. तिकडे आम्हाला खाणं टाकायचं आहे. जे आता गुलाब छाटला आहे, निंदला आहे, तर त्याच्यासाठी व्यवस्थित प्रकारे असं खाणं आणून मग मिस्टर बोलले की आता आपण तिथं खाणं टाकून देऊ, जेणेकरून गुलाब एकदम व्यवस्थित होईल. तर चला आता स्वयंपाक पाणी झाले का लगेच मला तिकडच्या मळ्यात जायचं आहे. तर मी सकाळच्या स्वयंपाकामध्ये उडदाचं वरण, पोळ्या आणि चटणी केली. तर अवधूतला सुट्टी, त्यामुळे तो पण घरी आहे, पण त्याला ना कडक पोहे खायचे होते भक्तीला आणि त्याला. मग थोडेसे कडक पोहे केले आणि इथं माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, भांडे वगैरे घसलेले आता. तर आता मी आले इकडच्या मळ्यात आणि तुकडा करून राहिलो आम्ही. तुकडा झाल्यानंतर खाणं टाकायचं आहे. ऊन लागते म्हणून तोंडाला थोडं कपडा बांधलाय. तर गणपत भाऊ आम्ही दोघं तिघं तुकडा करून त्याच्यानंतर मग आम्हाला खाणं टाकायचं आहे. तर बघा मस्त तुकडा आहे. 2 दिवसांनी गणपती बसणार, तर म्हटलं चला जेवढा आहे तेवढा पटपट काढून घेऊ. तेवढेच मग तर सकाळी गणपती भाऊन ते आले होते तुकडा खुडायला. तर खालच्या वावरात त्यांनी तुकडा खुडला होता आणि जो वरचा राहिला तेवढाच फक्त खुडायचा बाकी राहिला आहे. आणि बघू शकता ऊन पण आहे, पण खूप हवा सुटली होती. तर म्हटलं चला आधी तुकड्याचं काम करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग खाणं टाकायचं. तर तुम्ही बघू शकता झाडं पण खूप हालू राहिले आणि झाडं हालून हालून जास्त नुकसान झाली, कारण हवा जास्त सुटली का झाडं डायरेक्ट काणे होत्या. पण मग असं काही ठिकाणी असं झालेलं ना, काही झाडं काणे झाले. हे करायला पाहिजे होतं वरती टाक. हां ना, आणि ठेवा असं उतार म्हणजे घाण निवत नावा कोर गालास आपलाच गालास तिकडे पडेल होता. मग आणला उचलून ते घसला तो. जीव काढून काढून माणूस काळा पडले. आता तुकडा खुडून झालाय आणि गुलाब बऱ्यापैकी थोडा जामच म्हणजे बऱ्यापैकी जाम वाटू राहिला असं म्हणायचं मला. त्याच्यासाठी आम्हाला पहिले आता खाणं टाकायचं आहे. ते ह्या गोण्या आणून टाकले मिस्टरांनी त्यांनी वावरात. कोणतं खाणं आहे आपण पाहू आता, ते काय त्याच्यामध्ये कशासाठी ते पण त्यांना विचारू. तर माझ्या मते हे गुलाब स्ट्रॉंग होण्यासाठी. आणि बघा ह्या गोण्या आणलेल्या आता सगळ्या इथं टाकल्या आहे आणि आता खाणं टाकायचं चालू करायचं. तर बघा आता गणपती भाऊनी गोणी फोडली आहे आणि पूर्ण असं कांड्या कांड्या दिसतात. त्याचं नाव कांडी खतच आहे, दुसरं काही नाव आहे त्याला, पण कांडी खतच म्हणतो आम्ही वावरासाठी टाकायला. आणि याने कसाही गुलाब असतो चांगला होतो, स्ट्रॉंग होतो, पत्ती चांगली होती, चमक येते, भरपूर असं त्याच्यामध्ये. तर बघा आता मिस्टरांनी जागजागी गोण्या आणून टाकलेल्या आहे. आता आम्ही एका म्हणजे गल्ल्यांच्या हिशोबाने आम्ही आता टपामधून कांडी खत टाकणार आहे. तर बघा आता सगळ्या गोण्या आता जागजागी फोडून ठेवायच्या आणि आम्ही माप वजन म्हणजे माप करून घेतलेलं आहे. माप केलं म्हणजे सोपं पण जातं टाकायला आणि व्यवस्थित टाकता येतं सगळं खत. मिस्टर बोलत होते का प्रमाण सांगतो मी तुम्हाला, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही टाका. इकडे पुढे या पहिले मोठं म्हणजे असे कमी मूत भरायची किंवा असे भरायची. म्हणजे पुन्हा त्या भागात पडलंच पाहिजे, झाडापाशीचं काही नाही ना. कधी गोणे कमी आले तर आपण घेऊन येऊ, पण 4 गोण्या कमी येता कामा नाही ना. तुम्ही कमी येतं मग आणणारे हा हा ना. मग किती कमी येते मग खतावर आता याच पद्धतीने आम्ही टाकतो ना. पण मग सगळ्यांचे एकसारखे हात पाडणार नाही असं मला. हा थोडंफार होतच येते एवढं तेवढं. दाखवून देऊ राहिलो ताण ना घासा प्रत्येकाला आहे. या गली सोडा त्यांना, मी दुसरे 2 घेते मग. मध्येच टाकायचं ना असं जवळ आहे ना. हां त्यामुळे मग असं टाक. तर चला आता गणपत भाऊने घेतली गणपत भाऊची गल्ली, आता मी माझी गल्ली घेते. चला कांदे खत आता वरते गोणीत राहिले तेवढं.
आपण जर हे खाणं हिशोबाने टाकलं ना, म्हणजे आम्ही गल्ल्यांचा हिशोब घेतला ना, 8 गल्ल्यांना समजा आम्ही हे एकच गोणी टाकू राहिलो तर प्रत्येक 8च गल्ल्याला बरोबर गोणी मापात बसती. आणि जर आपल्याला एखादी गल्ली उरली तर बरोबर आपण नंतर एखादी गोणी एक्स्ट्रा आणून घेऊ शकतो, पण खत कमी नको पडायला, कारण त्याचा पावर पण झाला पाहिजे झाडांपर्यंत. एवढं महागाचं खाणं टाकू राहिलो त्याचं आपल्याला चीज झालं पाहिजे, कारण झाडं भरपूर जाम आहे, त्यामुळे ते खणं टाकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं मिस्टर आम्हाला सांगून गेले, मिस्टर गेले घरी जिप्सचे बॉक्स द्यायला आणि आम्हाला सांगितलं आहे का या 8 गल्ल्याला एवढे गोणी संपलीच पाहिजे, 9वीसुद्धा गल्लीवरती नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळं आता चालू आहे खाणं टाकायचं काम. आणि आता बघा पावसाला आता पडलं, हवा येते सारखं चालू आहे, आता पण ऊन गेलं, हवा आली, त्याच्यामुळं काम करायला चांगलं वाटतं. अशा वातावरणामध्ये गरम होत नाही, काही नाही. तर चला आता घेते मी पटपट एवढं खाणं टाकून. आणि आम्ही सहसा कांदे खत किती दिवसापासून म्हणजे टाकेलच नव्हतं, पण गुलाब जास्त जाम झाला ना, त्यामुळं मिस्टर बोलले का हेच म्हणजे हाच उत्तम पर्याय का कांदे खत टाकायचं. त्याच्यामुळं आम्ही हा टाकू राहिलो, कारण ज्या टायमाला आमचा पॉलीहाऊसचा गुलाब होता तो खूप म्हणजे एकदम जाम झाला होता. डायरेक्ट असं वाटायचं त्याच्यात आता फुलंच निघायचे नाही, पूर्ण आम्ही तो सोडून दिला होता. पण ज्या टायमाला आम्ही तो गुलाब छाटला त्याच्यानंतर आम्ही कांदे खत टाकलं, तेव्हा आमचा गुलाब पूर्ण म्हणजे एकदम भारी झाला होता. कोणी म्हणणारसुद्धा नाही का जुना गुलाब आहे. तशा प्रकारे आम्हाला आता याची ट्राय घ्यायची, बघू आता याच्याने काय होतं आहे ते. एवढ्या मागाच्या गोण्या आणल्या आणि त्या प्रत्येक गल्लीत टाकायच्या, आणि त्याच्यामुळं मग चला आता हे खत आम्ही टाकून घेतो पटपट. चलो डालो डालो कांदे खत डालो. डोळ्यात तेवढाला पण हा काय बस 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 बस. हवेमुळे सगळंच हे होऊ राहिलं, आज मोबाईल बी राहून राहिला का हो. आता मग एक सिंगल गल्ली उरायला आपण 8च्या हिशोबाने टाकली, तिकडे 9 झालं मग काय खाणं उरलं नाही टाकले आम्ही, दुसऱ्या कोणीतून थोडं टाकलं. हां 8.5 गल्ल्या होतं ना. तर इथं आमचं चालू होतं खाणं टाकायचं काम. मिस्टरांना काही ना काही काम निघायचं, त्याच्यामुळं मिस्टर मगाशी नव्हते, पण आता आम्ही सगळेजण सोबतच खाणं टाकणार आहे. 3 जण. गणपत भाऊ गेले घरी, कारण ते 2 वाजेपर्यंतच राहत्या, आणि हे भाऊ आहे 6 वाजेपर्यंत. तर खाण्यालाच आम्हाला 5-5:30 वाजणार आहे, त्याच्यामुळं मग उशीरच होणार आहे. तर चला आता एवढं खाणं पटपट टाकून घेऊन आम्ही काय केलं आहे माहिती आहे का, खाण्याच्या गोण्या सगळ्या काउंट करून घेतल्या, म्हणजे एका गोणीमध्ये किती टप खाणं निघालं तर त्या अंदाजाने आम्हाला टाकायचं आहे. तर आम्ही एक टप आहे ना 3 गल्ल्यांना पुरवणार आहे, फुल भरून टप घ्यायचा आणि तो 3 गल्ल्यांना पुरलाच पाहिजे. या हिशोबाने आम्ही खाणं टाकतो आहे, म्हणजे राव कमी जास्त पडायला नको आणि गोणीचा पण हिशोब नको, फक्त टपाचा हिशोब धरायचा. एक जणाला 3 गल्ल्या सोडून द्यायच्या आणि 3 बेड होसतो एक टप पूर्ण त्याला टाकूनच द्यायचा. उरला ना तर डबल चक्कर मारायचा आणि त्याच गल्ल्यांना ते खाणं टाकायचं. अशा प्रकारे मिस्टरांनी आम्हाला मोजून मापून खाणं टाकायला लावलेलं आहे. तर हे खाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याने गुलाबाची ग्रोथ वाढती, लालपणा येतो पत्तीला, त्याच्यानंतर फुलांना, म्हणजे सगळ्याच गोष्टीवर हे खाणं चांगलं आहे. तर हे कांदे खत आहे, हे खूप पहिलेच टाकायला पाहिजे होतं, पण जरा उशीरच होऊन गेला. आम्हाला वाटलं का गुलाब सुधरेल, पण गुलाबाने काही सुधरायचं नावच नाही घेतलं. त्याच्यामुळं मिस्टर बोलले आता याला फक्त एकच पर्याय म्हणजे कांदे खत. आणि कांदे खताचा आम्हाला पहिले अनुभव आला, त्यामुळं आम्ही आता ते बिनधास्त टाकू राहिलो. तर चला आता इथं कांदे खत टाकून देतो, त्याच्यानंतर घरी पण काम आहे, तुकडा भरायचा आहे, तोपर्यंत पटापट आता इथं वावरातलं आवरून घेतो. आणि सोबत असले का सगळे 2-3 जण पटपट वावरातलं काम उठतं. एकट्या माणसाचा आणि 2-3 माणसाचा फरक राहतो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आमची एकदम व्यवस्थित लेवल चालू आहे कामाची तिघांची.
तर व्हिडिओ बनायचं म्हटलं वेळच लागतो, तर शॉर्ट व्हिडिओ पण बनवते, लॉंग व्हिडिओ पण बनवते. मध्ये मध्ये 2-3 दिवस माझे व्हिडिओज नव्हते पडलेले, कारण कामाची धावपळ होती आणि मोबाईल म्हणजे हातात घ्यायला पण वेळ लवकर भेटत नव्हता. त्यामुळं मोठ्या व्हिडिओ जास्त नव्हत्या आल्या. पण ठीक आहे, चला, जेव्हा वेळ राहतो मी तेव्हा नक्कीच माझी व्हिडिओ मी टाकत राहते. म्हणजे एडिटिंग करायला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा एडिटिंग करत राहते. काही व्हिडिओ काढलेला आहे पण टाकलेलं नाही, असं पण भरपूर वेळा झालेलं आहे माझ्याकडं. तर आता आम्ही चाललो आहे घरी. आता खाणं टाकून झालं आहे, खाण्याच्या गोण्या रिकाम्या झाल्या, तेवढ्या मी घरी घेऊन चालले. म्हटलं चला हे स्वच्छ धुवायचे आणि याचे मस्त कागद बनवायचे. तर चला आता घरी परत तुकडा भरचा गुलाबाचा पाठवून द्यायचा आहे, ते पण काम आहे. तर आता आम्ही झाले खाणं टाकून आणि आता निघालो आहे आम्ही घरी. स्कूटीवर आलो होतो, घरी चाललो आहे आता. आम्ही आणली मस्त गरम गरम समोसे आणि जिलेबी. मळ्यातून आलो, भूक लागली. गरम चल.